बासुंदी बनवायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो का? चला तर मग आज मी तुम्हाला 15 मिनिटात रेडी होणारी पण रसरशीत अशी छानशी बासुंदी माव्यापासून आपण बनवून घेऊयात। पाहू शकता किती छान दाटसर अशी आपली बासुंदी रेडी आहे, तीही 15 मिनिटात। चला तर मग रेसिपी पाहूयात कशी बनवली आणि रेसिपीची सामग्री। इथे मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपण बारीक गॅसवरती ठेवून एक उकळी काढून घेणार आहोत। या दुधाला उकळी येईपर्यंत आपण एका बाजूला 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर 200 ग्रॅम इतका मी मावा घेतलेला आहे आणि कढईत थोडंसं तूप घालून असा मस्त असा मावा आपण फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे चांगला मिक्स करून घेणार आहोत। जेणेकरून आपल्या माव्यातल्या सगळ्या गुठळ्या असतील किंवा खूप फ्रीजचा मावा असेल तर थोडं दाटसर रवाळ कण असतात, ते सगळे इथं मिक्स होतील आणि छान असं आपण भाजून घ्यायचा आहे मावा। 5 ते 7 मिनिटं आपण चांगला खवा मस्त असा भाजून घेतलेला आहे इकडं। आता इथे आपल्या दुधाला ही उकळी आलेली आहे। एक 5 मिनिटं चांगलं दुधाला मी उकळून घेतलेलं आहे। बाजूला आलेली शाई मी पळीने व्यवस्थित त्यातच मिक्स करून घेतलेली आहे। आता मी याच गरम दुधामध्ये 5 मिनिटासाठी केशराचे 8 ते 10 काड्या भिजवून ठेवल्या होत्या। या केशरामुळे आपल्या बासुंदीला एक छानसा रंग येईल आणि बासुंदी आपली मस्त दिसेल आणि चवही अप्रतिम येते। यामुळे आता चांगलं दुधात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला आलेली मलाईही आपण यात मिक्स करून घेणार आहोत। आता दूध चांगला मिक्स झाल्यानंतर आपण हा खवा टाकून घेणार आहोत या दुधामध्ये आणि गुठळ्या न होता अशा चांगल्या पळीने गुठळ्या यामधल्या मोडून घ्यायच्या आहेत। दुधामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत। मावा आणि दूध अगदी एकसारखं दाटसर मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं हलवतच आपल्याला। असं एकसारखं हलवत आपण गुठळ्या मोडून घेतल्या की खाताना त्या लागणार नाहीत आणि बासुंदी अगदी विकतच्या सारखी मस्त लागेल। आता व्यवस्थित एकसारखं ढवळून आपण मिक्स करून घेऊयात। असं एकसारखं 5 मिनिटं दुधाला उकळी येत असतानाच आपण हा मावा मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये। आता इथे चांगला मावा मिक्स करून झालेला आहे यामध्ये आणि दुधाला एक दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। पाहू शकता पहिल्यापेक्षा आपलं दूध खूप चांगलं दाट व्हायला सुरुवात झालेली आहे। दाखवते आता पळीने मी तुम्हाला थोडंसं। असं एकसारखं छान मिक्स झालेलं आहे। आता अजून एक 5 ते 6 मिनिटं आपण दूध छान उकळी मारून घेणार आहे दुधाला, जेणेकरून मावा आणि दूध एकजीव होईल आणि आपली बासुंदी अगदी रुचकर आणि छान होईल। मावा भाजल्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या बासुंदीला, मस्त लागतो मावा भाजल्यामुळे। कच्चाच मावा घातला तर त्याचा थोडासा वास येतो दुधाला, त्यामुळे आपल्याला मावा हा भाजूनच घ्यायचा आहे। आता तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही या ठिकाणी तुम्ही घालू शकता। मी बदाम घेतलेले आहेत असे पातळसे काप करून, तेही इथं घालून घेतलेले आहेत। मिक्स करून घ्यायचं। आता या स्टेजला मी 4 चमचे इतकी साखर घातलेली आहे याच्यामध्ये। आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आमच्याकडे गोड खूप कमी खाल्लं जातं, त्यामुळे मी 4 चमचे इतकीच साखर घातलेली। विलायचीची पूड ही या ठिकाणी मी घालून घेतलेली आहे, यामुळे आपल्या बासुंदीला खूप छान चव येते, टेस्ट येते विलायची। आता 10 मिनिटांनंतर भरपूर प्रमाणात आपली बासुंदी रेडी झालेली आहे। मस्त अशी रेसिपी एक 15 मिनिटात आपली बासुंदी रेडी होते या माव्यामुळे। छान अशी बासुंदी आपली रेडी आहे। किती छान टेक्स्चर आलेलं आहे। मस्त विलायची पूड ही मी घातली आहे अर्धा चमचा आणि आता बघू शकता किती अप्रतिम रंग आलेला आहे। दाटसरपणाही खूप छान आलेला आहे। अजून गरम आहे म्हणून थोडीशी पातळ वाटते ही बासुंदी। थंड झाल्यानंतर खूप छान असा दाटसरपणा येतो हिला। अगदी छान मस्त अशी बासुंदी आपली रेडी आहे। चला तर मग आता थंड झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला। किती रवाळ टेक्स्चर आणि खूप छान मस्त अशी बासुंदी आपली रेडी आहे। चला तर मी बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते। इथं मी एक छोटं बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओतून दाखवते आता। वा, अप्रतिम! बाहेरून आणतो त्याच्यापेक्षाही रुचकर
आणि छान मस्त अशी बासुंदी आपली रेडी आहे। तर स्वस्त खा आणि मस्त रहा। रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज कमेंट।